डिप्रेशन काय आहे? जी लोक स्वभावाने चांगली असतात, प्रामाणिक असतात, स्वतःशी आणि इतरांशी नेहमी खरे बोलतात, भावनाप्रधान, इमोशनल आणि सेंटिमेंटल असतात, अशा लोकांचा कोणी गैरफायदा घेतला किंवा त्यांना फसवले गेले आणि त्यांना बदनाम केले गेले, तर ते लोक स्वतःची मानसिकता बिघडवून घेतात. नैराश्य येण्याची बरीच कारणे आहेत, जसे की कामाचा ताण, आर्थिक ताळमेळ बिघडल्यामुळे, कर्जबाजारीपणा, व्यवहारात दगाफटका, लोकांचे चुकीचे वागणे, अशा गोष्टीमुळे विचारांचे ओझे वाढणे, ह्या गोष्टीमुळे बुद्धीवर ताण येतो, मेंदू हँग होऊन जातो, व्यक्ती मानसिक रोगी बनतो, यालाच डिप्रेशन म्हणतात. अशा वेळी जर त्यांना एखादी सकारात्मक व्यक्ती भेटली, जी त्यांना आधार देईल, इथे शब्दांचा आधार ज्याला आपण मॉरल सपोर्ट म्हणतो, 2 शब्द प्रेमाचे पाहिजे असतात. अशी व्यक्ती जी स्वतःचा सकारात्मक अनुभव सांगून जातात आणि ही नकारात्मक व्यक्ती जास्त आव्हाने पेलायला लागते. पण केव्हा? जेव्हा तुम्ही सांगाल, व्यक्त व्हाल. तर मित्रांनो, इथे व्यक्त होणे फार महत्त्वाचे आहे. आपण सगळे सोशल मीडियावर बोलायला नेहमी पुढे असतो, खूप बिझी असतो, पण फेस टू फेस कधीच बोलत नाही. हा कोणता सोशल होण्याचा प्रकार आहे? मला तरी कळत नाही. प्रत्येकाला एक तरी असा मित्र पाहिजे, की जो अर्ध्या रात्री फोन केला, की लगेच फोन उचलून बोलेल. आपल्याला त्याच्याकडे मनमोकळेपणाने बोलता आले पाहिजे. बोलण्यामुळे आपण लहान नाही होणार, तर आपल्याला बरेचसे मार्ग मिळतात. न बोलण्यामुळे आतल्या आत त्या व्यक्तीची घुसमट होते, जीवन नकोसे वाटायला लागते. मग नैराश्य, स्वतःला कमी लेखणे आणि मग टोकाचा विचार करणे, जीवन संपवण्याचा. असे करू नका. अशा परिस्थितीत मित्राचा किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या. बोला, व्यक्त व्हा. एखाद्या गोष्टीमध्ये आपण अपयशी ठरलो, तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्यामध्ये भरपूर यश मिळू शकते. एक दार बंद झाले तर 100 दारे उघडतात. बस फक्त आपण आपले 100% प्रयत्न केले पाहिजे. यश देणे देवाच्या हातात असते. डिप्रेशन घालवण्यासाठी होमिओपॅथीमध्ये खूप चांगली चांगली औषधे आहेत. ऑनलाईन कन्सल्टेशनसाठी मला कॉन्टॅक्ट करा. माझा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून कमेंट्स देखील करा. धन्यवाद. सुसंवाद साधा, पण वाद नको.